नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही इंग्रजी अल्फाबेट म्हणजे A to Z पर्यंतची अक्षरे शिकणार आहात। जशी मराठीत बाराखडी शिकणे गरजेचे आहे, तसेच इंग्रजीत अल्फाबेट हे शिकणे आवश्यक आहे। कोणतीही भाषा शिकण्यापूर्वी त्यांची मूळाक्षरे शिकणे गरजेचे आहे। जसे मराठीत बाराखडी आहे, तसेच इंग्रजीत अल्फाबेट आहे। तुम्ही हे अल्फाबेट्स तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांनाही शिकू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। वरचा आहे कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा आहे स्मॉल लिपीमध्ये आहे। A फॉर ॲपल, ॲपल म्हणजे सफरचंद। ॲपलचं स्पेलिंग आहे APPLE, ॲपल। ॲपल म्हणजे सफरचंद। A फॉर ॲपल। वरचा B कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा B स्मॉल लिपीमध्ये आहे। B फॉर बॉल, बॉल म्हणजे चेंडू। बॉलचं स्पेलिंग आहे BALL, बॉल म्हणजे चेंडू। B फॉर बॉल, बॉल म्हणजे चेंडू। वरचा C कॅपिटलमध्ये आहे, खालचा C स्मॉल लिपीमध्ये आहे। C फॉर कॅट, कॅट म्हणजे मांजर। कॅटचं स्पेलिंग आहे CAT, कॅट, कॅट म्हणजे मांजर। वरचा D कॅपिटलमध्ये आहे, खालचा D स्मॉल लिपीमध्ये आहे। D फॉर डॉग, डॉग म्हणजे कुत्रा। डॉगचं स्पेलिंग आहे DOG, डॉग, डॉग म्हणजे कुत्रा। वरचा E कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा E स्मॉल लिपीमध्ये आहे। E फॉर एलिफंट, एलिफंट म्हणजे हत्ती। एलिफंटचं स्पेलिंग आहे ELEPHANT, एलिफंट म्हणजे हत्ती। वरचा F कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा F स्मॉल लिपीमध्ये आहे। F फॉर फिश, फिश म्हणजे मासा। फिशचं स्पेलिंग आहे FISH, फिश म्हणजे मासा। वरचा G कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा G स्मॉल लिपीमध्ये आहे। G फॉर ग्रेप्स, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष। ग्रेप्सचं स्पेलिंग आहे GRAPES, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष। वरचा H कॅपिटलमध्ये आहे, खालचा H स्मॉल लिपीमध्ये आहे। H फॉर हॅट, हॅट म्हणजे टोपी। हॅटचं स्पेलिंग आहे HAT, हॅट, हॅट म्हणजे टोपी। वरचा I हा कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा I स्मॉल लिपीमध्ये आहे। I फॉर आईस्क्रीम, I म्हणजे आईस्क्रीम। आईस्क्रीमचं स्पेलिंग आहे ICECREAM, I फॉर आईस्क्रीम। वरचा J कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा J स्मॉल लिपीमध्ये आहे। J फॉर जग, जग म्हणजे घागर। जगचं स्पेलिंग आहे GUG, J फॉर जग, जग म्हणजे घागर। वरचा K कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा K स्मॉल लिपीमध्ये आहे। K फॉर काईट, काईट म्हणजे पतंग। काईटचं स्पेलिंग आहे KITE, काईट म्हणजे पतंग। K फॉर काईट, काईट म्हणजे पतंग, जे आपण पतंग उडवतो त्याला काईट्स म्हणतात। वरचा L कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा L स्मॉल लिपीमध्ये आहे। L फॉर लायन, लायन म्हणजे सिंह। लायनचं स्पेलिंग आहे LION, L फॉर लायन। वरचा M कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा M स्मॉल लिपीमध्ये आहे। M फॉर मँगो, मँगो म्हणजे आंबा। मँगोचं स्पेलिंग आहे MANGO, मँगो म्हणजे आंबा। M फॉर मँगो। वरचा N कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा N स्मॉल लिपीमध्ये आहे। N फॉर नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे। नेस्टचं स्पेलिंग आहे NEST, N फॉर नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे। वरचा O कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा O स्मॉल लिपीमध्ये आहे। O फॉर ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्र। ऑरेंजचं स्पेलिंग आहे ORANGE, ऑरेंज म्हणजे संत्र। O फॉर ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्र। वरचा P कॅपिटलमध्ये आहे आणि खालचा P स्मॉल लिपीमध्ये आहे। P फॉर पॅरेट, पॅरेटचं स्पेलिंग आहे
PARROT, पॅरेट म्हणजे पोपट. P फॉर पॅरेट. वरचा Q कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा Q स्मॉल लिपीमध्ये आहे. Q फॉर क्वीन, क्वीन म्हणजे राणी. क्वीनचं स्पेलिंग आहे QUEEN. क्वीन म्हणजे राणी. वरचा R कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा R स्मॉल लिपीमध्ये आहे. R फॉर रॅबिट, रॅबिट म्हणजे ससा. रॅबिटचं स्पेलिंग आहे RABBIT, रॅबिट म्हणजे ससा. वरचा S कॅपिटलमध्ये आहे, खालचा S स्मॉल लिपीमध्ये आहे. S फॉर सन, सन म्हणजे सूर्य. सनचं स्पेलिंग आहे SUN, सन म्हणजे सूर्य. वरचा T कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा T स्मॉल लिपीमध्ये आहे. T फॉर टायगर, टायगर म्हणजे वाघ. टायगरचं स्पेलिंग आहे TIGER. वरचा U कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा U स्मॉल लिपीमध्ये आहे. U फॉर अम्ब्रेला, अम्ब्रेला म्हणजे छत्री. अम्ब्रेलाचं स्पेलिंग आहे UMBRELLA, अम्ब्रेला म्हणजे छत्री. वरचा V कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा V स्मॉल लिपीमध्ये आहे. V फॉर व्हॅन, व्हॅन म्हणजे गाडी. व्हॅनचं स्पेलिंग आहे VAN, व्हॅन म्हणजे गाडी. वरचा W कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा W स्मॉल लिपीमध्ये आहे. W फॉर वॉच, वॉच म्हणजे घड्याळ. वॉचचं स्पेलिंग आहे WATCH, वॉच म्हणजे घड्याळ. वरचा X कॅपिटल लिपीमध्ये आहे, खालचा X स्मॉल लिपीमध्ये आहे. X फॉर झायलोफोन, X झायलोफोन म्हणजे एक प्रकारचे वाद्य आहे. त्याचं स्पेलिंग आहे XYLOPHONE, X फॉर झायलोफोन, झायलोफोन म्हणजे एक प्रकारचे वाद्य. वरचा Y कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा Y स्मॉल लिपीमध्ये आहे. Y फॉर याक, याक म्हणजे डोंगरात राहणारा एक प्राणी. त्याचं स्पेलिंग आहे YAK, याक म्हणजे डोंगरात राहणारा प्राणी. Z, वरचा Z कॅपिटल लिपीमध्ये आहे आणि खालचा Z स्मॉल लिपीमध्ये आहे. Z फॉर झेब्रा, झेब्रा म्हणजे पट्ट्यांचा प्राणी. झेब्राचं स्पेलिंग आहे ZEBRA, झेब्रा म्हणजे पट्ट्यांचा प्राणी. आजच्या व्हिडिओत इतकंच. अल्फाबेट्स तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकला आहात, ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेच असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे फ्रीमध्ये असते, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.